विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये समरूप त्रिकोण सिमिलर ट्रायंगल्स यांच्याविषयी आपण पाहणार आहोत। आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे दोन त्रिकोणच आहेत, परंतु एक मोठा आहे आणि एक लहान आहे। हे समरूप केव्हा असतील तर या ठिकाणी त्यांचे संगत कोण म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF मध्ये जर कोण A एकरूप कोण D, कोण A एकरूप कोण D, कोण B एकरूप कोण या ठिकाणी कोण E आणि कोण C एकरूप कोण F संगत घटक या ठिकाणी सारख्या कोणाने दाखवलेत। पहा इथं A ला D, B ला E आणि C ला F हे संगत कोण जे आहेत ते एकरूप आहेत। याशिवाय संगत बाजू मग पहिलं दुसरं AB, इथं पहिलं दुसरं अक्षर D, AB बाजू आणि DE बाजू यांचं गुणोत्तर, त्यानंतर दुसरं तिसरं अक्षर BC, दुसरं तिसरं EF, BC भागिले EF आणि तिसरं गुणोत्तर पहिलं तिसरं अक्षर AC भागिले DF ही गुणोत्तर AB भागिले DE, BC भागिले EF बरोबर AC भागिले DF ही तिन्ही गुणोत्तर समान असतील, म्हणजे संगत बाजूंची गुणोत्तरे बरोबर असतील, समान असतील आणि संगत कोण एकरूप असतील। तर या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समरूप आहेत असे आपण म्हणतो आणि हे समरूप आहेत असं त्रिकोण ABC समरूपतेचं चिन्ह असं आडवयस आहे, DEF असे लिहितात। ओके, त्यानंतर आपल्याला समरूप त्रिकोणाच्या कसोट्या आपण पाहणार आहोत। या समरूप त्रिकोणाच्या कसोट्यामध्ये को कसोटी पहिल्यांदा आपण पाहणार आहोत। कोण 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 ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स। या ठिकाणी जर दोन काय आहे कसोटी, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात। हा त्रिकोण ABC आणि हा त्रिकोण PQR यांच्यामध्ये शिरोबिंदूमध्ये एकाच एक संगती कोणती आहे, ABC संगत PQR, म्हणजे याचा अर्थ कोण A हा पहिला कोण P, कोण A आणि कोण P एकरूप आहेत। नंबर 2 कोण B आणि कोण Q एकरूप आहेत। नंबर 3 कोण C आणि कोण R एकरूप आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR। ओके, हे तिन्ही संगत कोण एकरूप आहेत। तिन्ही संगत कोण एकरूप असतील तर संगत बाजू प्रमाणात असतातच, त्या दाखवल्यास पाहिजे असं का नाही, त्या असतातच। ही झाली समरूपतेची को कसोटी। ओके, त्यानंतर आणखी एक कोण त्यातला कमी केला, को मधला एक कोण कमी केला तर समरूप त्रिकोणाची ती को कसोटी। ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स। शिरोबिंदूंची काय आहे कसोटी, शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी एकरूप असतोच। ओके, समजा हे दोन त्रिकोण आहेत आणि पहिला हा 60 मापाचा, पलीकडला P हा 60 मापाचा आहे, त्यानंतर हा B 70 मापाचा आहे, Q या ठिकाणी 70 मापाचा आहे। 60 आणि 70 या ठिकाणी 130 बेरीज झाली, इथं 60 आणि 70 130 बेरीज झाली। समजा इथं C नाव दिलं आणि इथं R नाव दिलं, म्हणजे C आणि R एकरूप असण्यासाठी 70 आणि 60 बेरीज 130 ही 180 मधून वजा केली तर 50 उरते, म्हणजे C हा 50च, इथं पण C हा 50च, म्हणजे तिसरा हा एकरूप असतो। संगत कोण C आणि R सुद्धा एकरूप आहेत 50 मापाचे, म्हणून को संगत कसोटी दोन कोणावर सुद्धा आधारित कसोटी तयार करता येते, म्हणून को कसोटी आहे। ओके, जर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी एकरूप असतो हे आपल्याला माहीत असतंच, म्हणजेच एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर ती अट दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेशी असते। ओके, म्हणजेच यावरून एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। ओके, ती को समरूपता कसोटी। त्यानंतर समरूपतेची बाकोपा कसोटी, SAS टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स। काय टेस्ट आहे ती कसोटी, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या प्रमाणात असतील आणि त्या बाजूने समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। या ठिकाणी त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST हे जे दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोणांच्या मध्ये या ठिकाणी
जर त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST मध्ये कोण KLM एकरूप कोण RST, हा KLM आणि RST हा जो कोण आहे तो KL आणि LM या बाजूनी RS आणि ST या दोन बाजूने तयार झालेला आहे। या ठिकाणी संगत बाजू आहेत KL भागिले RS आणि LM भागिले ST। पहा या ठिकाणी 1/1.5 आहे, 1.5, 1/1.5 आणि या ठिकाणी 2/3। आता 1/1.5, 1 म्हणजे 1.0 म्हणजे दशांश चिन्ह काढलं तर 10/15 बरोबर 2/3च, 5 2 10 5 3 15 म्हणजे 1/1.5 बरोबर 2/3 म्हणजेच KL भागिले RS बरोबर LM भागिले ST, दोन संगत बाजूंचं गुणोत्तर आणि त्या दोन बाजूमधील कोण जो आहे KLM आणि इथला RST हे एकरूप आहेत। म्हणून या ठिकाणी बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत। त्रिकोण KLM समरूप त्रिकोण RST। ओके, त्यानंतर बा कसोटी समरूपतेची यस टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स। दोन आता तिन्ही पण बाजू आहेत, कोणाचा उल्लेख नाही इथं। दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाचे एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही संगत बाजूशी एकाच प्रमाणात असतात तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। समरूपतेच्या या गुणधर्माला बा कसोटी असं म्हणायचं। पाहूया, त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ मध्ये जर PQR संगत ZYX या ठिकाणी जर PQ पहिलं दुसरं PQ भागिले ZY आहे का YZ, ओके, पहिलं दुसरं तिसरं QR भागिले YX किंवा XY आणि पहिलं तिसरं PR भागिले XZ किंवा ZX, या तिन्ही संगत बाजू प्रमाणात आहेत। इथं PQ ला YZ, ओके, त्यानंतर या QR ला या ठिकाणी XY आणि या PR ला या ठिकाणी XZ संगत बाजू प्रमाणात आहेत तिन्हीच्या तिन्ही, म्हणून बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत। ओके, आता समरूप त्रिकोणाचे गुणधर्म आहेत। पहिला आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC म्हणजे प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो, याला परावर्तनता रिफ्लेक्सिव्हिटी म्हणायचं। दुसरा आहे जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो। जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF तर त्रिकोण DEF समरूप त्रिकोण ABC, याला सममितता या ठिकाणी सिमेट्री असं म्हणायचं। सममितता गुणधर्म, पहिला ABC दुसरा DEF पहिला ABC पहिला दुसऱ्याशी दुसरा पहिल्याशी, आणि तिसरा ABC हा पहिला DEF हा दुसरा आणि GH हा तिसरा घेतला तर पहिला दुसऱ्याशी समरूप आहे आणि दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल तर पहिला तिसऱ्याशी समरूप असतो। ओके, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि त्रिकोण DEF समरूप त्रिकोण GHI तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण GHI याला संक्रामकता गुणधर्म ट्रान्झिस्टिव्हिटी असं म्हणायचं। ओके, यावरील उदाहरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सिमिलर ट्रायंगल्स in triangle ABC and in triangle DEF, if angle A congruent angle D, congruent angle B, congruent angle A, and last congruent angle C, angle C congruent angle F, okay, and AB side AB upon DE is equal to BC upon EF, first and third AC upon DF. Then triangle ABC and triangle DEF are similar triangles. Triangle ABC and triangle DEF are similar is expressed as angle ABC. This is sign of similarity. Similar triangle DEF. Okay. Angle A congruent angle D. Angle B second congruent angle A. Third angle C congruent angle F. Okay. Then tests of similarity of triangles. A test for similarity of triangles. Here A means angle. Tests of similarity.
For a given correspondence of vertices, when corresponding angles of two triangles are congruent, then the two triangles are congruent. Okay, in triangle ABC and in triangle PQR, correspondence in the correspondence ABC, correspondence PQR. Okay, ABC PQR, then angle A congruent angle P, angle B congruent angle Q. This is corresponding angles. Angle C congruent angle R. Okay, then triangle ABC similar triangle PQR. This is known as AAA test. Three angles are congruent here, therefore AAA test. Okay, then AA test for similarity of triangles. AA means two angles. Okay, we know that for a given correspondence of vertices, then two angles of a triangle are congruent to two corresponding angles of another triangle. Then remaining angles of first triangle is congruent to the remaining angles of the second triangle. Okay, here in triangle ABC, angle A 70, in triangle PQR angle P 70 degree, angle B in triangle ABC 60 degree, and angle Q in triangle PQR 60 degree. 70 plus 60 130. That means angle C, what is the measure of angle C? 180 minus 130, 50 degree. Here is also 70 plus 60 130. What is measure of angle? What is the measure of angle R? Angle R is equal to 180 minus 130, again 50. That means third angle C and here third angle R also 50 degree. Okay, therefore here the remaining angles of first triangle is congruent to the remaining angle of second triangle. That means angle C congruent angle R. Okay, this means when two angles of one triangle are congruent to two corresponding angles of another triangles, then this condition is sufficient for similarity of two triangles. This condition is called a test of similarity. Then SAS test of similarity of triangles. SAS means side angle side. For a given correspondence of vertices of two triangles, if two pairs of corresponding sides are in the same proportion and the angles between them are congruent, then the two triangles are similar. For example, here in triangle KLM and in triangle REST, here corresponding side, if two pairs of corresponding sides are in the same proportion, that means KL upon RES is equal to LM upon ST. Okay, 2 upon 3, that means 1 upon 1.5 means 10 upon 15 means dividing numerator and denominator by 5, we get 2 upon 3. Okay, here 2 upon 3. KL upon RES is equal to LM upon ST is equal to 2 upon 3. Therefore, triangle KLM similar triangle RST and angle L congruent angle S. Okay, angle KLM, this angle in between how made by sides KL and LM, and angle S how made by sides RS and ST. Okay, therefore angle KLM congruent angle REST. Therefore for S from SAS test and triangle KLM similar triangle REST. Okay, third yes test of similarity for triangles. For a given correspondence, here not angle, side, three sides. For a given correspondence of vertices of two triangles, when three sides of a triangle are in the proportion to corresponding three sides of another triangle, then the two triangles are similar. For example, in triangle PQR and in triangle XYZ, here corresponding three sides. How written here? Here PQ upon YZ. PQ upon YZ. That means here correspondence of vertices PQR correspondence ZYX. Okay. Therefore PQ upon ZY. Second and third QR upon YX. First and third PR upon ZX. Then
triangle from yes test triangle PQR similar triangle ZYX. Okay, that means here yes states. Properties of similar triangles. What are the properties of similar triangles? First property, triangle ABC, similar triangle ABC. This property is known as reflexivity. Here second property, in first triangle, if first triangle congruent to the second triangle, here if first triangle congruent triangle to second triangle, then second triangle is congruent to first triangle. That means if a triangle ABC similar triangle DEF, then triangle DEF similar triangle ABC. Symmetry test, symmetry property. This is first ABC, this is second DEF, this is second DEF, this is first. That means first similar second and then second similar first. Okay, symmetry test. Here third property, triangle ABC first, triangle DEF second, and triangle GHI third. First similar to second triangle. Okay, second triangle similar to third triangle. Okay, then first triangle similar to third. This is transitivity. That means if triangle ABC similar triangle DEF and triangle DEF similar triangle GHI, then triangle ABC similar triangle GHI, this is known as transitivity. Okay, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. भोसले सर जाकले अद्याप चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहनासाठी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स द्या. धन्यवाद.